सभेला आमच्या मुख्य प्रवक्त्या सन्माननीय ज्योतिताई वाघमारे यांनी एक ऑडिओ क्लिप शिवसेनेच्या महान नेत्यांची ऐकवली, जे सकाळी 9 वाजता सगळ्यांना ऐकायची सवय आहे। आणि त्याच्यात महिलांच्या बद्दल खूप अश्लील आणि महिलांचा अवमान करणारं असं ते वक्तव्य होतं। आणि म्हणून मी सांगितलं की महिलांच्या बाबतीत असं अवमानकारक, लज्जा उत्पन्न करणारं अशा पद्धतीचं वक्तव्य महिलांना अपमानित करणारं जर कोण करत असेल आणि वाकड्या नजरेनं अशा पद्धतीचं तुच्छ भावनेनं जर महिलांच्या बद्दल कोण बोलत असेल तर या महाराष्ट्रातल्या माता भगिनींच्या मागं एकनाथ शिंदे साहेबांची ताकद आहे। कुणाचं धाडस नाही अशा पद्धतीनं कुठल्याही माझ्या माता भगिनीकडे वाकडं वळून बघायची। ज्यांना कुठं नाव घेतलं सांगा ना, मला नाव घेतलेलं दाखवा। त्यांना वक्तव्य त्यांनी नाव घेऊन करावं, त्यांना काय म्हणायचं ते म्हणा, लोकशाही स्वातंत्र्य आहे कुणाला बोलायचं, पण हिंमत असेल तर त्यांनी नाव घेऊन सांगावं। त्यांनी जर नाव घेऊन सांगितलं तर त्याच्या जशास तसं उत्तर शिवसेनेकडनं आम्ही सुद्धा देऊ। मी परत एकदा सांगतो, समूह पुनर्वसन विकास हे 5, 10, 20 बिल्डिंग एकत्र येऊन 4, 20 सोसायटी एकत्र येऊन जेव्हा आपण क्लस्टर डेव्हलपमेंट करतो, जसा FSI आपल्याला अप्पर साईडला वाढवून मिळतो, त्या मोकळ्या स्पेस युटिलाइज करायला मिळतात तिथल्या 2, 3, 4 सोसायट्यांमधल्या, त्या सगळ्यामध्ये क्लस्टर करताना आपण पार्किंगची प्रोव्हिजन ठेवलेली आहे। आता याचा एकच तुम्ही म्हणताय तसा विषय असू शकतो की एकाच्या ठिकाणी कोणाची 2 वाहनं झाली, क्लस्टर करताना किंवा रिडेव्हलपमेंट करताना आपण एक सदनिका एक वाहन असं गृहीत धरलेलं असते कदाचित, किंवा तेवढं वाहन असते, पण एका फॅमिलीमध्ये 2 मुलं असतात, मग पुन्हा वडिलांच्या ऐवजी एखाद्या मुलाचं वाहन वाढतं, पुन्हा दुसऱ्या मुलाचं वाहन वाढतं, असं करून वाहनांची संख्या वाढते। पण क्लस्टर करताना आपण पुरेशा पार्किंगची ओपन स्पेस, बेसमेंट पार्किंग, या सगळ्या गोष्टीचं सफिशियंट प्रोव्हिजन त्या प्रोजेक्टमध्ये केलेलं आहे। ओके, आम्ही कोणाच्या भांडणांची वाट बघत नाही। तुम्ही माझं भाषण ऐकलं असेल, धनुष्यबाण, शिवसेना, 80% समाजकारण, 20% राजकारण, नवी मुंबईचा विजन डॉक्युमेंट, नवी मुंबईसाठी आम्ही प्रसिद्ध केलेला वचननामा, त्यामुळे या सगळ्या गोष्टी समोर घेऊन आम्ही चाललोय। ज्ञात अज्ञात सगळ्या हितचिंतकांचं सहकार्य आम्हाला आहे। धन्यवाद। करून घ्यावं, जे चित्र दिसतंय त्यानुसार शिवसेनेला बहुमत देण्याच्या मानसिकतेमध्ये, शिवसेनेला बहुमत मिळण्याचं वातावरण नवी मुंबईमध्ये आहे। आमचे सगळे नवनिर्वाचित जे नगरसेवक निवडून येतील ते एकत्र बसतील आणि अंतिम निर्णय पक्षाचा, हा पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब घेतील, पण भगव्याच्या नेतृत्वाखालचा शिवसेनेचा आणि धनुष्यबाणाचं नेतृत्वाखालचा महापौर